मित्रांनो, दरवर्षी पावसाळ्यात कोट्यावधी लिटर पाणी थेट अरबी समुद्रात वाहून जातं आणि त्याच वेळी मुंबईच्या अरबी समुद्रापासून 350-400 किलोमीटर फक्त लांब असलेल्या आणि उन्हाळ्यात या आमच्या मराठवाड्यातल्या एका शेतकऱ्याची आई हातात रिकामा हंडा घेऊन विहिरीच्या तळाशी जाऊन थेंब 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 पाणी शोधत असते। हा विरोधाभास इतका वर्षानुवर्ष आपण सहन करत आलोय आणि बघत आलोय, पण आता ही परिस्थिती कायमची बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण राज्य सरकारने तब्बल 13,950 कोटी म्हणजे जवळजवळ 14,000 कोटी रुपयांच्या एका महत्वाकांक्षी प्रकल्पाला वेग दिलाय। समुद्रात वाया जाणारं पाणी आता मराठवाड्याच्या मातीत पोहोचणार आहे। हा प्रकल्प नेमका काय आहे, तो कसं काम करणार आहे आणि मराठवाड्याच्या दुष्काळी भागाचं भविष्य खरंच बदलणार का, की फक्त हे एक आकडे आहे आणि कागदी घोडे आहेत? पण आजच्या या व्हिडिओत सविस्तर समजून घेणार आहोत आजच्या या भागात। नमस्कार, मी आपल्या सर्वांचाच मित्र अक्षय ताटे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। मित्रांनो, मराठवाड्याचा दुष्काळ काही नवीन गोष्ट नाहीये। पिढ्यानपिढ्या इथल्या शेतकऱ्यांनी, इथल्या कुटुंबियांनी पाण्यासाठी संघर्ष केलाय। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरात आजही पाण्याचा प्रश्न तसाच आहे। छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न तर सगळ्या जगजाहीर आहे, पण याच पार्श्वभूमीवर आता एक आशेचा किरण दिसतोय, तो म्हणजे दमनगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड प्रकल्प। आता या प्रकल्पासाठी सर्वात महत्त्वाची असणारी वन विभागाची मंजुरी सुद्धा जवळपास मिळण्याची प्रक्रिया आता प्रत्यक्षात वेगाने सुरू झाली आहे आणि मिळणारच आहे। या प्रकल्पाचा इतिहास थोडासा आधी समजून घेऊया, नेमकं कशा पद्धतीने हा सुरू झालाय। तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल। 2002-2004 च्या दरम्यान केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार असताना कोकणातील भाजप नेते सुरेश प्रभू यांनी या सविस्तर आणि या विषयावर मोठं काम केलं होतं। राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पाच्या कृती दलाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी देशातील नद्या जोडण्याचा आणि पाण्याचं न्याय वाटप करण्याचा एक विस्तृत अभ्यास केला होता। पण विविध कारणांमुळे तो प्रकल्प कागदावरच राहिला। त्याची त्यावेळेसची व्हॅल्युएशन कॉस्ट खूप कमी होती। आता वेळ वाढलाय, म्हणजे दशक उजाडली आहेत आणि ती व्हॅल्युएशन पण वाढली आहे। प्रत्यक्षात हा उतरू शकला नव्हता त्या काळात। मग यानंतर अनेक वर्ष चर्चा होत राहिली। मात्र आता त्या चर्चेला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली आहे। जलसंपदा विभाग, राज्यपाल आणि महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाची मंजुरी सुद्धा मिळाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने 13,950 कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय खर्चाला अधिकृत मंजुरी दिली आहे। माजी खासदार हेमंत गोडसे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता, ज्याला आता यश आलंय। आता मित्रांनो, हा प्रकल्प नेमकं काम कसं करणार आहे हे समजून घेऊया। दरवर्षी पावसाळ्यात पश्चिमेकडे वाहून जाणारं नद्यांचं लाखो लिटर पाणी अरबी समुद्रात वाहून वाया जात होतं। हा प्रकल्प याच वाया जाणाऱ्या पाण्याला अडवून ते पूर्वेकडील गोदावरी खोऱ्यात वळवणार आहे। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि मोखाडा या 3 तालुक्यांमधील दमनगंगेच्या उपनद्यांवर 5 लहान लहान मोठी धरणं बांधली जातील। या धरणांमधील पाणी मोठ्या पंपाच्या साहाय्याने उपसून बंदिस्त पाईपलाईनद्वारे वैतरणा आणि कडवा धरणात सोडलं जाईल। तिथून पुन्हा उचलून हे पाणी सिन्नर तालुक्यातील देव नदीच्या उगमस्थानी टाकलं जाईल आणि सिन्नरच्या पूर्व भागात पोहोचवलं जाईल। संपूर्ण प्रकल्पाची लांबी सुमारे 84 किलोमीटर असणार आहे, ज्यात वैतरणा ते कडवा दरम्यान 25 किलोमीटरची बंदिस्त पाईपलाईन असेल। यासाठी 128 हेक्टर जमिनींचं भूसंपादन करावं लागणार आहे। हे पाणी उपसण्यासाठी लागणारी अफाट वीज नियंत्रणात ठेवण्यासाठी 768 कोटी रुपयांचा स्वतंत्र सौर ऊर्जा प्रकल्पही या योजनेचा भाग असणार आहे। पण मित्रांनो, या प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळाली जरी असली तरी याचा मोठा मार्ग वन क्षेत्रातून जातोय। त्यामुळे वन आणि पर्यावरण मंजुरी मिळणे हा सर्वात कळीचा आणि आव्हानात्मक टप्पा मानला जात होता। हे काम पुढे नेण्यासाठी नांदूर माधमेश्वर प्रकल्प विभागाने ठोस पावले उचलली आहेत। पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील सुमारे 310 हेक्टर वन जमीन औद्योगिकरणासाठी आवश्यक कामांसाठी अनुभवी सल्लागार संस्थांकडून ई कोटेशन मागवण्यात आलं आहे। या संस्थेला वन संवर्धन कायदा 1980 आणि वन्यजीव संरक्षण कायदा 1972 या अंतर्गत आवश्यक मंजुरी मिळवण्याची जबाबदारी असेल। जमिनीचं अचूक सीमांकन, GPS सर्वे, महसूल व वन विभागाचे कागदपत्र गोळा करणं असेल किंवा ग्रामसभांचे ठराव मिळवणं, झाडांची मोजणी आणि केंद्र सरकारच्या परिवेश प्रणालीवर प्रस्ताव सादर करणं, ही सगळी कामं या प्रक्रियेत समाविष्ट आहेत। आता नांदूर माधमेश्वर प्रकल्प कार्यालयाने देखील स्पष्ट केलंय की ह्या ई कोटेशन म्हणजे थेट कंत्राट देणं नसून प्रकल्पाच्या अचूक अंदाजपत्रकासाठी सध्याच्या बाजारभाव जाणून घेणं हा यामागचा उद्देश आहे। म्हणजे आता जी जमीन जाणार आहे त्या जमिनीचं व्हॅल्युएशन किती आहे, कशा पद्धतीने ते झाडं कटणार आहेत आणि कोणते नवीन झाडं लावायचे, या सर्व ते सर्वेक्षण चालू आहे। आता मित्रांनो, खरा प्रश्न येतो, यातून सर्वसामान्य माणसाला आणि खास करून मराठवाड्याला काय फायदा होणार आहे? या प्रकल्पामुळे गोदावरी खोऱ्यात 5.68 TMC
म्हणजेच 161 दशलक्ष घनमीटर अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. यातील 3600 दशलक्ष घनफूट पाणी थेट सिन्नर तालुक्यातील शेतीसाठी दिलं जाईल, तर उर्वरित पाणी पिण्यासाठी आणि स्थानिक उद्योगांसाठी राखीव ठेवलं जाईल. यामुळे वर्षानुवर्ष दुष्काळाचा सामना करणाऱ्या सिन्नर तालुक्यातील तब्बल 35,900 हेक्टर जमीन नव्याने सिंचनाखाली येणार आहे आणि सिन्नरची गरज भागल्यानंतर उरणारं अतिरिक्त पाणी देव नदी मार्गे पुढे गोदावरीच्या पात्रात सोडलं जाईल, जे थेट मराठवाड्याच्या दुष्काळी भागापर्यंत पोहोचेल. आता मित्रांनो, इथेच खरी सामाजिक क्रांती लपलेली आहे. हा फक्त एक इंजिनिअरिंग प्रकल्प नाहीये, तर मराठवाड्यातल्या हजारो कुटुंबियांच्या भविष्याशी जोडलेला प्रश्न आहे. जिथे पाणी पोचतं तिथे शेती फुलते, रोजगार निर्माण होतो, स्थलांतर थांबतं आणि गावाचं अर्थकारण बदलतं. आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेतकऱ्याला जर वेळेवर पाणी मिळालं तर तेच पाणी त्याच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतं. पण हे सगळं प्रत्यक्षात येण्यासाठी 310 हेक्टर वन्य जमीन तोडावी लागणार आहे. परवानग्या वेळेत मिळणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे ही कोटेशन प्रक्रिया केवळ एक कागदी व्यवहार नाहीये, तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करणाऱ्या एका ऐतिहासिक बदलाच्या दिशेने टाकलेले सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. आता यावर अनेक वन्यजीव प्रेमी असेल किंवा पर्यावरण प्रेमी असेल ते निश्चितच आवाज उठवतील, परंतु त्याला पर्यायी म्हणून काही करता येईल का याकडेही सरकारचं लक्ष आहे. पण मित्रांनो, प्रश्न फक्त पाण्याचा नाहीये, प्रश्न आहे न्याय विकासाचा. जे पाणी दरवर्षी निरुपयोगी होऊन समुद्रात मिसळतं ते जर योग्य नियोजन दुष्काळी भागापर्यंत जर पोहोचवलं तर मराठवाड्याचं चित्र कायमचं बदलू शकतं. पण हे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल की पुन्हा एकदा कागदावरच राहील, येणारा काळच ठरवेल. सरकार आणि प्रशासनाने दिलेली गती अशीच कायम राहिली तर मराठवाड्यातल्या त्या आईच्या हाताला रिकाम्या हंडा मिळणार नाही. तो दिवस निश्चितच लवकर येईल की भरलेला हंडा तिला दिसेल. तुम्हाला काय वाटतं? दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पामुळे मराठवाड्याचा दुष्काळ खरंच संपणार का, की हा प्रकल्प मागच्या अनेक घोषणांसारखाच फक्त कागदावरच राहील? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि या प्रकल्पाबद्दल तुम्हाला जर काही माहिती असेल तर निश्चित कळवा. आणि जसं कृष्णा खोऱ्यातलं पाणी आपल्या नदीत वळवायचंय याविषयी जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल किंवा काही माहिती हवी असेल तर निश्चितच येणाऱ्या काळात पाण्यासाठी जसं आपण रेल्वेसाठी काम करतोय त्याच पद्धतीने आपल्या मराठवाड्याच्या पाण्यासाठी आपण काम करणार आहोत. तर पाणी प्रश्नावर तुमच्या समस्या, तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओला चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, हेच शुभ मुहूर्त आहे. आता चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107